नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी हॉटेलसारखीच लागणारी चविष्ट अशी शेवभाजी, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि अगदी कमी वेळात तयार होते. चला तर मग बघूयात ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. तर इथे मी घेतली आहे 1 वाटी जाड तिखट शेव, 20 ते 22 खोबऱ्याचे काप, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो जे कापून घेतलेले आहेत, 1 इंच आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2 मध्यम आकाराचे कांदे जे उभे कापून घेतलेले आहेत. तसेच 2 चमचे धने पावडर, जिरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला तसेच मीठ घेतलेले आहे. आता इथे लाल तिखट मी 2 प्रकारचे वापरलेले आहे. एक म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट लाल मिरची पावडर. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकूयात. आता तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये खोबऱ्याचे काप छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, मसाले जेवढे छान भाजतात तेवढेच आपलं भाजी छान होते. बघा, गोल्डन ब्राऊन रंगावर आपण हे खोबरं छान मस्त भाजून घेऊयात. आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. खोबरे भाजून झाले की त्यामध्ये आपण कांदासुद्धा तेलावर परतून घेऊयात. त्यालाही छान लाल रंग येईपर्यंत आपण तो तेलावर भाजून घेणार आहे. आलटून पालटून छान कांदा भाजून घ्या. लो टू मीडियम हीटवर कांद्याला छान लाल रंग येईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत. बघा, कांद्याला किती छान रंग आलेला आहे. आता त्यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा टाकणार आहोत. टोमॅटोही छान त्यातच परतून घेणार आहोत आपण. टोमॅटोसुद्धा छान शिजून घेईपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत. छान टोमॅटो शिजले की त्यामध्ये आपण आलं आणि लसूणसुद्धा टाकणार आहोत. तेही एकदा परतून घेणार आहोत. आणि आता हे थंड होऊन मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणार आहोत. त्यामध्ये आपण खोबरंसुद्धा टाकणार आहोत. खोबरं अगोदरच भाजून घेतल्यामुळे आता त्याला भाजायची गरज नाही. फक्त त्या वाटणामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता हे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि ते वाटून घेऊयात. वाटूनसुद्धा छान वाटून झालेलं आहे. आता आपण कढईत परत तेल टाकून त्यामध्ये जिरी, हिंग, लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर, हळद आणि वाटून घेतलेले वाटण या मसाल्यांमध्ये छान परतवून घेणार आहोत. कांदा, टोमॅटो, खोबरे, आलं, लसूण हे आपण छान परतून घेतल्यामुळे आता हे मसाले चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या. आता तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. त्यावर झाकण ठेवूयात 1 मिनिटभर आणि परत झाकण काढून आपण हे परतवून घेणार आहोत. आता ह्यात आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढे पाणी ओतून घ्या. पाणी गरम पाणी ओता, गार पाणी टाकू नका. गरम पाण्यामुळे भाजीला छान तर्री येते. त्यामुळे गरम पाणी ओता. आता वरून कसुरी मेथी टाका. कसुरी मेथी छान हातावर चोळून टाकायची आहे. त्यामुळे तिचा फ्लेवर छान येतो. बघा, भाजीला छान उकळी येत आहे.
भाजीला छान उकळी आली की वरून कोथिंबीरसुद्धा टाकूयात. एकदम बारीक गॅसवर आपल्याला या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. कोथिंबीर टाकून थोडीशी भाजी आपण हलवून घेऊयात. परत एक उकळी आली की त्यामध्ये आपण शेव टाकून घेणार आहोत. बघा, भाजी अशी छान उकळू द्यायची आहे. या स्टेजला भाजी उकळली की त्यामध्ये आपण छान शेव टाकून घेणार आहोत. हवे त्या प्रमाणात तुम्ही शेव टाकून घेऊ शकता. तुम्हाला भाजी जास्त घट्ट हवी असेल तर जास्त शेव टाका. भाजी घट्ट हवी नको असेल, थोडीशी रस्सा हवा असेल तर कमी शेव टाका. भाजीला छान उकळी येऊ द्या. बघा, रंग किती छान आलाय. खूप टेम्पटिंग दिसते आपली भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.